डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असेन मी नसेन मी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या 2-3 रांगात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली आहे। राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मिडोज येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत। नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या 4 दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या 5 रांगांची तिकीट विक्री सुरू होते, तर मागील रांगांमधील तिकीट फोन बुकिंग आणि ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जातात। त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट आणि 1 मे रोजी होणाऱ्या असेन मी नसेन मी या नाटकाची तिकीट काढण्यासाठी 5 पाकाडीतून काही नाट्यरसिक पुढील रांगेचे तिकीट मिळवण्यासाठी सकाळी 7:30 नंतर पोहोचले। सकाळी 8:30 वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर 1ली ते 4थी पर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणचे तिकीट बुक झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं। दोन्ही नाटकाच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होत होती। त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यावर एका लग्नाची पुढची गोष्टची तिकीट दामले यांनी गेस्टसाठी ठेवली असल्याचं सांगण्यात आलं। तर असेन मी नसेन मी या प्रयोगाची पहिल्या 2-3 रांगातील तिकीट फोन बुकिंगवर बुक झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं। प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून 6व्या रांगेतील तिकीट बुक केली जात असल्याचं समजतं। या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली। महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे। कामातून विरंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे। या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदन दिलं जाईल असं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती महापालिकेनं व्यक्त केली असून त्या संदर्भात पत्रव्यवहार करून MMRDAला धोक्याची जाणीव करून दिली आहे। पावसाळ्यात महापालिकेच्या रस्त्यांऐवजी इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडतात, परंतु त्याचं खापर हे महापालिकेवर फोडलं जातं। त्यातही महापालिकेकडूनच त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातल्याचं चित्र ठाण्यात दरवर्षी पाहायला मिळत असतं। त्यामुळे ठाणे महापालिकेनं आता MMRDA आणि मेट्रोला पत्र धाडलं असून पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं करून घ्यावीत, तसंच इतर उपाययोजना करावीत अशी मागणी केली आहे। त्यातही घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरण करत असताना अस्तित्वातील स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यानं पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा न होता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केला आहे। उत्तर प्रदेशातील अयोध्येत कपड्याचं दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी या दुकानाच्या मागच्या खोलीत MDचं उत्पादन करून ठाण्यात वितरित करत असल्याचा पर्दाफाश झालाय।
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं 67.20 लाखाच्या 336 ग्रॅम MD-सह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशोर श्यामकिशन शर्मा यांना दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करत मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनुस हासमी याच्यासह बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकून UP पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल, साहित्य आणि 1 किलो 148 ग्रॅम MD असा 2,30,49,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. MD, चरस, गांजा, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अंमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं. ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्कर यांच्यासोबत विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकानं धडक कारवाई सुरू केली. अवघ्या 336 ग्रॅम MD-सह मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं MD बनवणाऱ्या UPतील कारखान्याची माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं UPत जाऊन धडक कारवाई करत MD कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह MD बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले. या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता MD बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठे असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून MD किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत. आदिवासी समाज देव, देश, धर्मासाठी जगणारा समाज आहे. समाजाच्या वतीने आज अभिवादन केलंय. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे. तसेच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचंही मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय. आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्तानं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलंय. राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेने फाशी दिली होती. ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आलाय. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहित आहे तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे. राघोजी भांगरे यांचं स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल, मागणी करेल, विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो. या ठिकाणी राघोजी भांगरेंचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना, त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे 100% प्रयत्न करेल. अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो. आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगरेंचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो. खूप
सब मिलके आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयानं कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळालाय। या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आलाय। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील तसेच ऋषाली वाघुले व सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांना सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आले व जल्लोष साजरा करण्यात आलाय। करण्याचा जो बिल पास झालेला आहे त्यामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील। मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे। काँग्रेसचं असं मत आहे की त्याच्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घ्यावा लागला। काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही। किंबहुना या विषयाच्या संदर्भातली ज्यावेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला। कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार। या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे। कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने, शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे।